गौरी गणपतीचा सण आला किंवा दिवाळीचा सण आला की आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी किंवा वेगवेगळे पदार्थ करावे लागतात। तसंच आता कसं बऱ्याच लोकांना शुगर पण असते, मग त्याच्यासाठी आपण गोड पण जास्त करू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपण खारी शंकरपाळी हा पदार्थ करणार आहोत। तर कसा करायचा आणि झटपट तयार होऊन आणि तो कसा अधिक चांगला होईल, तर चला आज मी तुम्हाला दाखवत आहे खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते। नमस्कार, मी रुपाली आई अन्नपूर्णा किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मी आज आपल्यासाठी खारे शंकरपाळी ही रेसिपी घेऊन आली आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूया। मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी मी मोहन घालण्यासाठी तेल घेतलेलं आहे, 1 चमचा मी जिरा घेतलेला आहे, 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। तर चला आता आपण कृतीकडे वळूया। मोहन घालण्यासाठी आपण तेल गरम करायला प्रथमतः तेल गरम करायला ठेवूया गॅसवर। आता आपण मैदा या बाउल मध्ये ओतून घेत आहोत। मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी हा बारीक रवा घालत आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे, शंकरपाळ्याचं पीठ लगेच तयार होतं। आता मी मोहनासाठी जे तेल घेतलेलं आहे ते गरम करून घेतलेले आहे। मी आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून ओतत आहे। हे सगळं मिक्स करू आपण। आता ह्याच्यामध्ये मी मोहन थोडं थोडं घालत आहे। तुम्ही पाहू शकता असे गरम वाफ येते एवढं आपल्याला तेल कडकडीत तापवायचं आहे, कारण मोहन जर चांगलं कडकडीत बसली फोडणी तर मग ते व्यवस्थित चांगले खुसखुशीत होतात। मी घेतलेलं सगळं तेल ह्याच्यामध्ये घालत आहे। तेल गरम असतं म्हणून आपण चमच्याने थोडंसं अगोदर पीठ हलवून घेणार आहोत। नंतर आपण थोडंसं पाणी घालून मग ह्याला मळून घेणार आहोत। अगदी खुसखुशीत होतात ह्या शंकरपाळ्या आणि जे गोड खात नाही ना त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे, की ह्याच्यामध्ये साखर नसते। आता आपण हाताने हे पीठ भिजवून घेऊ शकतो। आता बघा मी हात घालू शकते, म्हणजे आपलं तेल थंड झालेलं आहे। आणि जेव्हा आपल्याला मोहन कळत नाही की कमी अधिक होते, तेव्हा आपण एक आयडिया सांगते तुम्हाला काय करायचं। जेव्हा आपण पीठ कालवतो ना तेव्हा ते एकत्र केल्यानंतर त्याचे जर अशी मूठ होत असेल मोहन घातल्यानंतर, तर आपलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल की मैदा जास्त झालाय, मोहन कमी पडले, हे बघायचं तुम्ही। जर असं नाही झालं तर तुम्ही अजून थोडंसं तेल गरम करून ह्याच्यामध्ये घालू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे पीठ भिजवून घेत आहोत। आपल्याला हे पीठ घट्ट मळायचे, त्याच्यामुळे पाणी आपण थोडं थोडं करूनच घालणार आहोत। रवा घातल्यामुळे काय होतं की शंकरपाळ्या तेलकट पण होत नाही। बरेचदा आपण बघतो की मोहन जरी जास्त झालं तरी मग तेलकट होतात, तर तसं न होता रव्यामुळे ते पूर्ण तेलकटपणा निघून जातो आणि खुसखुशीतपणा येतो। त्याच्यासाठी आपण इथे थोडासा रवा घालत आहोत। तयार झालेला आहे। आता आपण ह्याला थोडा वेळ भिजण्यासाठी असाच बाजूला ठेवून देऊ। हा जरी असा ओबड धोबड मळला गेला तरी भिजल्यानंतर हा पुन्हा आपण एकजीव करून घेऊ शकतो याला। तुम्ही पाहू शकता रवा फुगलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपण ह्याला पुन्हा एकजीव करून घेऊया आणि मग हे लगेच लाटून घेऊया। पुन्हा एकदा चांगलं मळलं ना की छान होतात शंकरपाळे। आणि पोळी पण आपण ह्याची पातळ लाटायची, की जेवढं पातळ करू तेवढं ते छान होतात खुसखुशीत। चला आता आपण हे लाटून घेऊया। आता मी हा गोळा घेतलेला आहे, याला थोडंसं पीठ लावून घेऊया आणि लाटून घेऊया। पीठ का लावायचं की जेणेकरून ते चिकटायला नको। आता आपण हे लाटून घेऊया।
आता हो का मी एवढं पातळ लाटलेलं आहे. आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या करून घेऊया. मी थोड्याशा मोठ्याच करते की छोट्या, जेणेकरून पुन्हा ते खूप छोटे छोटे तुकडे होतात. कडा काढून टाकायचे. आता आपलं तेल तापेपर्यंत मी हे काढून घेते. अजून एक पोळी करते. हो, दिसत असेल तुम्हाला की हे चपाती पोळी ही अशी लाटल्यानंतर किती छान दिसत आहे वरती. आणि जिरं आणि ओवा पचण्यासाठी पण एक नंबर. त्याच्यामुळं काय होतं की आपले खाल्लेले पदार्थ सुद्धा व्यवस्थित पचून जातात. तळल्यानंतर ह्याला एक वेगळीच टेस्ट येते ओवा आणि जिऱ्यामुळे. ते तुम्हाला खातानाच जाणवेल. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये ह्याचे काढून घेतल्यात शंकरपाळ्या त्या थोड्या थोड्या सोडूयात. अगदी हळूच सोडायच्या आणि सोडताना गॅस बारीक ठेवायचा एकदम. तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्या आपल्या थोड्याशा हलक्या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. अशा दिसायला लागल्या की आपण त्यांना काढून घेणार आहोत. आता गॅस आपण मध्यम ठेवला होता तो एकदम बारीक करूया, कारण मग खूप लाल होते. आता आपल्या शंकरपाळ्या कशा झाल्यात मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते. आपल्या शंकरपाळे तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहेत ना, कलर किती छान आलेला आहे आणि अगदी सहज सोपी आहे ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण मी ज्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी कोणतीही रेसिपी तुम्ही मग मिस करणार नाही. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.